कलावंतीण पाहून झाल्यानंतर आम्ही प्रबळगड पाहण्याचं ठरवलं. खरं तर सकाळी येताना नियोजनच त्या पद्धतीने आम्ही केलं होतं आणि त्याप्रमाणे कलावंतीनंतर कातळाच्या बाजूने जाणारी जी प्रबळगडकडे वाट आहे ती वाट आम्ही पकडली. हा जो रस्ता आहे हा आपल्याला खाली घेऊन जातो पार्किंगकडे. त्यानंतर हा जो रस्ता आहे हा कलावंतींच्या सुळक्याकडे घेऊन जातो. हा समोर आपण पाहू शकता सुळका. आणि त्यानंतर हा डाव्या बाजूला जो रस्ता जातो जिथे राज उभा आहे हा आपल्याला प्रबळगडकडे घेऊन जाणारा रस्ता आहे. या कातळाच्या साईडने हा रस्ता जातो आणि कारवीचं जंगल मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आहे. मोठ्या प्रमाणात कारवीचं जंगल आहे आणि आत्ता ऑक्टोबर महिना सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये फुललेला हा निसर्ग पाहण्याची मजा काही वेगळीच असते. परंतु या ठिकाणी काल भरपूर पाऊस झाल्यामुळे पायसुद्धा काही ठिकाणी स्लिप होतात आहे. परंतु काळजी घेऊन आपण या ठिकाणी सहज प्रबळगडकडे जाऊ शकतो आणि प्रबळगड पूर्ण पाहण्याची आमची इच्छा आहे. वेळ जास्त लागतो पूर्ण फिरायला प्रबळगड, परंतु होऊ शकतो अजून भरपूर वेळ बाकी आहे. आत्ता जवळपास 2 वाजलेले आहेत. आपल्याकडे 2 ते 3 तास आणखी आहेत. त्यामुळे सहजपणे प्रबळगड आपला पाहून होऊ शकतो. शेवटपर्यंत प्रबळगडचा देखील आपण व्हिडिओ पहा आणि एक अपरिचित अशी माहिती आपल्याला या व्हिडिओमार्फत नक्कीच कळेल. एक स्टॉल आहे आणि इथून हा रस्ता जिथून पाण्याचा प्रवाह आहे तिथून आपल्याला वरती प्रबळगडवरती जायचं आहे. प्रबळगडचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि पूर्ण ढासळलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपण तटबंदी बघू शकता. आणि या तटबंदीचे बरेचसे दगड किंवा प्रवेशद्वारचे बरेचसे दगड, बरेचसे चिरे या आपल्याला वाटेवरती ज्या वाटेने आपण वरती आलेलो आहे उदाहरणार्थ हा दगड बघा, हे सगळे दगड घडीव असे दगड आहेत आणि दगड या तटबंदीचे आणि प्रवेशद्वाराचे आहेत. स्थानिक लोकांनी आपल्या चहा पाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि आपण या ठिकाणी नक्की या ठिकाणी थोडंफार काहीतरी यांच्याकडून खरेदी करणं गरजेचं आहे. कारण आपल्या सेवेसाठी एवढ्या उंचावरती खाद्यपदार्थ घेऊन येणं खरं तर सोपी गोष्ट नाही आहे. एक चांगली सोय भटकंती करत असताना प्रबळगडावरती आहे. वरती पूर्ण जंगलचा परिसर आहे आणि आता आपण काळा बुरुज आणि गणेश मंदिर बघणार आहोत. आणि या प्रबळगड किल्ल्यावरचं मुख्य पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे गणेश मंदिर आहे. त्यानंतर काळा बुरुज, तिथून आपल्याला बरेचसे किल्ले दिसतात आणि पाण्याचे टाकेसुद्धा आहेत. परंतु आता गवत मोठ्या प्रमाणे या ठिकाणी वाढलेले आपण बघू शकता. त्यामुळे एवढे अवशेष आपल्याला भेटतील तेवढे आपण नक्कीच बघणार आहोत. आणि इथून जवळपास 1 तास काळा बुरुजपर्यंत जायला लागतो असं आम्हाला त्या स्टॉलवाल्यांनी सांगितलेलं आहे. तर बघूया ॲक्च्युली आपल्याला किती टाईम लागतो आहे. आणि प्रबळगडावरचा आम्हाला पहिला राजवाडा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. अवशेष पहा अजूनही कित्येक सत्तांतरं झाली परंतु अजूनही अवशेष. आणि ही जी चौकट आहे राजवाड्याची दरवाजाची आजही पहा
जशीच्या तशी आहे, त्याच्यावरचं नक्षीकाम असेल अजूनही जशीचं तसं आहे. आणि या प्रबळगडवरचं खरं तर आल्याचं सार्थक झालं. एक चांगली वास्तू आम्हाला बघायला मिळाली आणि अनेक अवशेष या किल्ल्यावरती अजूनही आहेत असं इतिहासामध्ये नोंद आहे. आपण आतमध्ये बघूया वाड्याच्या आतमध्ये काय आहे. राजे हे ना सर्व जे एवढंच हाईटचे हाईटचे आणि एवढंच म्हणजे वरचं छत नसेल तरी पण चारही भिंती आज उभे आहेत. या ठिकाणी खिडकी असेल, त्यानंतर खांबाचे अवशेष असतील. खांब निखळून गेलेले आहेत परंतु खिडकीची चौकट असेल आजही जशीच्या तशी आहे. चांगली बघायला. हा आणखीन एक राजवाडा किंवा वास्तू या ठिकाणी आहे. शेजारी शेजारी आहेत. अशा 3-4 जवळपास या वास्तू आहेत. आणि आपण इकडे येत असताना काळ्या बुरुजाकडे दुसरी वास्तू आहे. त्याच्यामध्ये देखील कोनारा वगैरे आजही जसंच तसं आहे. अनेक सत्तांतरं झाली परंतु वास्तू आजही जसेच तशा आहेत. 400 वर्षाहून अधिक कालखंड या राजवाड्यांनी पाहिलेला आहे. यावरचं नक्षीकाम चौकटीवरचं राजवाड्याच्या आतमधली बाजू आहे. ही दुसरी वास्तू आहे. आणखीन एक तिसरी वास्तू शेजारी शेजारी असलेल्या वास्तू आहेत. याचा बराचसा भाग ढासळलेला आहे परंतु चौकट आजही शाबूत आहे. चौकट आहे याची. तिसरी वास्तू आणि आणखीन एक चौथी वास्तू आहे पुढे. आणखीन एक वास्तू. मोळे काय मोळे एक चौथी वास्तू आहे. आणि या वास्तूमध्ये एक साम्य असं आहे की सर्वांच्या चौकटी ज्या आहे दरवाजाच्या त्याच्यावरची नक्षीकाम सर्वांचं एकसारखं आहे. साम्य आहे त्या नक्षीकामामध्ये. आणि हे गणेश मंदिर, नंदी आतमध्ये आणखी एक नंदी आहे आणि आतमध्ये मग गणेशाची मूर्ती, पुरातन अशी एक मूर्ती आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हा तुटलेला अवस्थेत नंदी आहे आणि ही गणेशाची मूर्ती आहे, पुरातन अशी मूर्ती. या ठिकाणी आणखीन एक मूर्ती पण तुटलेल्या अवस्थेत आहे. आणि या ठिकाणी शिवलिंग पिंड आहे ते देखील तुटलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणी काय काय बघण्यासारखं याची एक थोडीशी माहिती या फलकावरती, या पाटीवर दिलेली आहे.
किल्ल्यावरचा तलाव आहे मोठा. मोठा असा तलाव आणि तलावाच्या बाजून जाणारा रस्ता आपल्याला काळा बुरुज या ठिकाणी घेऊन जातो, जो आपल्याला पाहायचा आहे. या ठिकाणावरनं आपला इरिशाळगडला जर पायी चालत जायचं असेल तर हा जो मार्ग आहे सुंदर रस्ता असा जातो, तो रस्ता इरिशाळगडकडे घेऊन जातो. आणि डावीकडे जो रस्ता जातो तो आपल्याकडे काळा बुरुजाकडे घेऊन जातो. अजून 850 मीटर लांब एवढा आपल्याला काळा बुरुज चालत जायचं आहे पाहण्यासाठी. अवशेष आहेत, काय आहेत माहिती नाही. खरं तर समाधी असावी असा एक आमचा अंदाज आहे. कदाचित आमचा अंदाज चुकीचा सुद्धा असू शकतो, परंतु समाधीसारखा चौथरा या ठिकाणी आम्हाला दिसतोय. यादव आणि शिलाहार या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे आणि त्यांनी या किल्ल्याला एक लष्करी चौकी बनवलं होतं आणि त्या दृष्टीने त्याला मुरंजन असं नाव त्यावेळेस देण्यात आलं होतं. 1636 मध्ये मासाहेब जिजाऊ व बाल शिवाजी यांचा या किल्ल्यावरती या गडावरती प्रवेश झाला आणि त्यानंतर 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना हरवून जावळी काबीज केली व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण भिवंडी व या आजूबाजूचा जो परिसर आहे रायरीपर्यंत सर्व परिसर जिंकून काबीज केला व हा किल्ला देखील त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं मुरंजन हे नाव बदलून प्रबळगड हे नाव ठेवले आणि त्यानंतर तहामध्ये पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजा जयसिंग यांच्यासोबत जो झालेला तह होता त्यामध्ये 23 किल्ले त्यांना देण्यात आले. त्या 23 किल्ल्यांमध्ये प्रबळगडचा देखील समावेश होता. जेव्हा पुरंदरचा तह मोडला गेला तेव्हा मराठ्यांनी यावरती पुन्हा हल्ला चढवला. त्या हल्ल्यामध्ये केशरसिंग राजपूत हा जो किल्लेदार मिर्झा राजा जयसिंग यांनी नेमलेला होता या प्रबळगड किल्ल्यावरती, त्याचा या ठिकाणी पराभव होऊन तो धारातीर्थी पडला. तो त्याची आई व 2 मुले त्या किल्ल्याच्या झाडाझडतीत सापडली. त्या मुलांना व आईला इथे जवळच असलेल्या देऊळ गावात मोगलांची छावणी होती. त्या छावणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरनं त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आले. असा काहीसा इतिहास त्या प्रबळगडचा छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेला आहे. इरिशाळगडकडे जाण्याचा मार्गाच्या समजलं येण्याच होतं. बघणं अवस्थेत असलेली एक वास्तू आहे. काय आहे नक्की सांगता येणार नाही किंवा या ठिकाणी नामफलकसुद्धा नाही, परंतु झाडाने त्याला पूर्ण ढासळलेलं आहे. मोडकळीस आलेली वास्तू पुढून बघायला लागेल काय ते. आणि आपल्या दृष्टीस पडलेली पहिली पाण्याची टाकी पूर्ण भरलेली आहे सध्या. बरेचसे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, परंतु झाडं आणि गवत मोठ्या प्रमाणात हे सुद्धा अवशेषांचे दगड आहेत. एक दुसरी पाण्याची टाकी या ठिकाणी. हा खाली जो दिसतोय बुरुज हा काळा बुरुज आहे. ते जायचा रस्ता खरं तर माहीत नाही आम्हाला. तर त्या ठिकाणी एक चोर दरवाजा देखील आहे. कॅमेऱ्यात दिसतं का नाही माहीत नाही. याला काळा बुरुज म्हणतात कारण ही जी सावली आहे आता सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसत नसेल, ती सावली कायम या ठिकाणी या बुरुजावर पडत असते आणि सहसा हा व्यवस्थित दिसत नाही. लांबून सुद्धा खूप बारीक नजरेने याला बघायला लागतं, म्हणून याला काळा बुरुज असं म्हटलं जातं. आणि या किल्ल्यावरती काही जर अतिप्रसंग किंवा काही संकट जर आलं, या किल्ल्यावरती काही संकट जर आलं तर या चोर दरवाजाने
या ठिकाणी इर्शाळगडकडे जाण्याचा मार्ग आहे. हा समोर जो दिसतोय हा इर्शाळगड आहे आणि या ठिकाणी पळ काढून इर्शाळगडाकडे तुम्ही सुरक्षितरित्या जाऊ शकता. त्यासाठी हा दरवाजे आणि हे धरण मोरबे धरण हे जलाशय मोरबे धरणाचं आहे. या ठिकाणी खाली गावं आहेत आणि वरती माथेरान आहे. हा माथेरानचा परिसर, इकडे पेप किल्ला, असे अनेक किल्ले या ठिकाणावरून दिसतात. माणिकगड असेल, त्यानंतर कर्नाळा किल्ला, असे अनेक किल्ले या ठिकाणावरून दिसतात. प्रबळगडवरनं दिसणारा कलावंतीनदुर्गचा सुळका आणि आजूबाजूचा परिसर. प्रबळगड किल्ला आमचा पाहून झालेला आहे आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की सांगा.